नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये काटछाट भागाकार कसा करायचा यालाच आपण आडवा भागाकार असे सुद्धा म्हणतो, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, एक मला कमेंट आली होती की काटछाट भागाकारचा एक व्हिडिओ करा, तर आज खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे। बघा, जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा, आता एकदम सोपा असतो हा भागाकार करायला। काटछाट भागाकार एकदम सोपा असतो। आडव्या प्रकारे कसा करायचा भागाकार, आणि तोही आपल्याला एकाच सेकंदामध्ये करता येतो, मग तो कोणताही भागाकार असू दे। तर बघा, आपण हा कसा करायचा भागाकार ते तुम्हाला या व्हिडिओतून मी सांगणार आहे। तर बघा, इथं आपण काही एक्झाम्पल घेतलेले आहेत। तर बघा, याच्या अगोदर आपले म्हणजे याच्यावर भरपूर असे व्हिडिओ आहेत भागाकाराचे। उभा भागाकार असेल किंवा आडवा भागाकार असेल, हे सुद्धा व्हिडिओ आहेत। जर तुम्ही ते नसतील व्हिडिओ बघितले तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहून घेऊ शकता। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये काटछाट भागाकार कसा करायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, इथं आपण उदाहरणे घेतलेली आहेत। 64/8, 72/8 आणि 256/8। बघा, प्रत्येक संख्येला आपल्याला 8 नेच भागायचं आहे। प्रत्येक संख्येला आपण 8 नेच भागायचं आहे। मुद्दामच एकच संख्या घेतलेली आहे। तर बघा, आपण नेहमी आपल्याला असा उभा भागाकार करायला खूप आवडतो। म्हणजे हे 8 जे आहे ते इकडं, 64 जे आहे ते इथं, आणि हा भागाकार आपल्याला एकदम सोप्या प्रकारे पटकन करता येतो। पण हा सुद्धा एकदम सोपा आहे। बघा, ज्या संख्येने भागायचे आहे ती संख्या आपल्याला खाली म्हणजे छेदामध्ये लिहावी लागते, आणि ज्या संख्येला भागायचं असतं ती संख्या वर अंशामध्ये लिहावी लागते। नेहमी लक्षात ठेवा, ज्या संख्येने भागायचं असतं ती संख्या आपल्याला खाली लिहायची, ज्या संख्येला भागायचं असतं ती संख्या नेहमी वर लिहायची असते। आता बघा, 8च्या पाड्यामध्ये 64 आहे। 8चा पाडा आपण 64 येईपर्यंत म्हणायचा आहे। 8 एके 8 आणि 8 अठी 64। याचं उत्तर 8/1 असं आलं, पण छेदामध्ये जेव्हा 1 येतो तेव्हा तो 1 लिहायची काही गरज नसते आपल्याला, म्हणजेच हा 1 पुसून टाकू आपण। याचं उत्तर 8 आलेलं आहे। बघा, आता हाच भागाकार आपण उभ्या प्रकारे सुद्धा करून बघूया। बघा, 8चा पाडा आपल्याला 64 येईपर्यंत म्हणायचा आहे। 8 अठी 64, यांची वजाबाकी करायची आपल्याला। 0 0, उत्तर आपल्याला आलेलं आहे 8। तर बघा, अशा प्रकारे एकदम सोपा आहे हा भागाकार करायला। यालाच काटछाट भागाकार असं म्हणतात। आता बघा, 72 ज्याला भागायचं आहे ती संख्या वर लिहू, आणि ज्या संख्येने भागायचं आहे आपल्याला ती संख्या खाली लिहू। आता 8चा पाडा आपल्याला 72 येईपर्यंत म्हणायचा आहे। 8 एके 8 8 9 72। बघा, आता जे 9 उत्तर आलं तेच 9 लिहू, हे 1 लिहायची काही गरज नाही आपल्याला। उत्तराचं 9 आलेलं आहे। आता इकडे बघा, 256 अंशात भागिले 8 खाली छेदामध्ये। आता आपल्याला या संख्येने काय करायचं आहे, 8 ने वरच्या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे। तर आता आपण पहिल्या 2 संख्यांना भाग देऊ। 8 एके 8 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24 झाले। 8 त्रिक 24, इथं 1 उरला, 8 दोन्ही 16, म्हणजेच याचं उत्तर 32 असं आलेलं आहे। बघा, एकदम सोपा आहे हा भागाकार। यालाच आपण म्हणतो की काटछाट पद्धतीने भागाकार कसा करायचा। आता ही आपण एकदम सिंपल एक्झाम्पल घेतली होती, थोडीशी आता आपण मोठी एक्झाम्पल घेऊया। बघा, आता आपण एक्झाम्पल घेतलेला आहे 3525/15। तर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला खूप मोठे मोठे एक्झाम्पल असतात। आता आपल्याला 15 ने वरच्या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे। जर तुम्हाला 15चा पाडा येत नसेल तर तुम्ही या संख्येला 5 ने सुद्धा भाग देऊ शकता, पण आपण आता काय करूया की या संख्येला आपण डायरेक्ट 15 ने भाग देऊया। बघा, 15 एके 15, आणि आपण 2 संख्येला भाग देऊ। या पहिल्या 35ला भाग देऊ 15 ने। बघा, 15 दोन्ही 30 येतात, त्यामध्ये 35 नाहीये पाड्यामध्ये 15, त्यामुळे 15 दोन्ही 30 झाले। पुढे हे 5 उरले आहेत असे। मग 5 नंतर आपण संख्या पुढची ही 52 घ्यायची। 15च्या पाड्यामध्ये 52 आहे का बघायचं, नसेल तर त्याच्या अगोदर जी संख्या येते ती संख्या आपल्याला बघायची। तर 15 त्रिक येतं 45, 15 त्रिक येतं 45। मग इथं 52 मधून जेव्हा आपण 45 मायनस करू तेव्हा 7 उरतं, पुढे इथे 7 उरतं। मग संख्या झाली 75, आणि 15चा पाडा आपण 75 येईपर्यंत म्हणायचा आहे। 15 5 75, म्हणजेच याचं उत्तर 235 असं आलेलं आहे। बघा,
म्हणजे एका एका दोन दोन संख्येला भाग द्यायचं आणि जी संख्या उरते ती संख्या फक्त पुढे आपल्याला ऍड करायची असते आणि मग त्या 15ने आपल्याला पुढे त्या संख्येला मग इथं कोणती संख्या असू दे त्या संख्येने पुढे आपल्याला भाग द्यायचा असतो. तर अशा प्रकारे याचं उत्तर 235 असं आलेलं आहे. आता आपण संख्या घेतलेली आहे 7245 भागिले 25. तर बघा आता या संख्येला आपण डायरेक्ट 25 ने भाग देऊया. बघा 25 एके 25, त्यानंतर बघा 25 दोन्ही 50, कारण 25 त्रिक किती येतं 25 त्रिक येतं 75, त्यामुळे ती संख्या पुढची आहे. 25 दोन्ही 50 घेऊ आपण. आता 72 मधून 50 गेलं तर इथं पुढे 22 उरणार आहे. 22 उरणार आहे मग नंतर 22 उरणार आहे इथं. मग इथं झालं 224 होणार आहे. हे 22 आणि हे 4 224 झाले. पुन्हा 25 8 200, 25 8 200, मग पुढे किती उरलं पुढे हे 24 उरलेलं आहे. म्हणजे 224 मधून जेव्हा 200 आपण घालणार तेव्हा 24 उरणार आहे आणि हे 5 जे आहे ते पुढे. मग पुढे झाले 245. त्यानंतर बघा 25 8 किती झाले 200, 25 9 225, 225 वजाबाकी करू यांची 0 2 आणि 0. बघा 25 9 किती झाले 225. पुढे इथे 20 उरलेला आहे. आता इथे आपण पुढे पॉइंट घेऊ शकतो आणि जेव्हा पॉइंट घेतो आपण तेव्हा पुढे आपण 0 वाढवू शकतो आणि पुन्हा 25 8 200, म्हणजेच याचं उत्तर 289.8 असं आलेलं आहे. बघा तुम्हाला हे पुन्हा सांगते मी. 25 एके 25, 25 दोन्ही 50, इथं पुन्हा 22 उरले. मग 22 25च्या पाड्यामध्ये 22 नाहीये, 22 लहान आहे, त्यामुळे संख्या आपण पुढची घेतली 224 झाले. पुन्हा 25 8 200 केले आपण. 224 मधून 200 मायनस केले, पुन्हा इथं 24 उरतं. संख्या पुढची 5 त्यामध्ये ऍड केली, संख्या झाली 245. पुन्हा 25 9 225 घेतले आपण. पुन्हा इथं वजाबाकी केलं ते 20 राहतं आणि मग याला पूर्ण आपल्याला भाग द्यायचा होता, त्यामुळे इथं आपण पॉइंट घेतला आणि जेव्हा पॉइंट घेतो आपण तेव्हा खालच्या संख्येवर आपण 0 घेऊ शकतो. ही संख्या झाली 200. मग पुन्हा आपण 25 8 200 असं आपण त्याला भाग घाललेला आहे आणि मग याचं उत्तर 289.8 असं आलेलं आहे. बघा जर तुम्हाला नसेल समजलं तर आपण आणखीन एक लास्ट एक्झाम्पल बघूया. बघा आता संख्या आहे 1872 भागिले 6 भागिले 60 आहे. आता आपण या संख्येला भाग देऊ. बघा आता आपल्याला 60चा तर पाडा येत नाही, मग आपण अशा कोणत्या तरी संख्येने भाग द्यायचा की ज्या संख्येने खालच्याही संख्येला भाग गेला पाहिजे आणि वरच्याही संख्येला भाग गेला पाहिजे. तर बघा आता कोणत्या पाड्यामध्ये 60 आहे, तर बघा 12च्या पाड्यामध्ये 60 आहे. मग आपण या संख्येला 12ने भाग घालू. बघा 12 पंचे 60, इथं बघा दोन दोन संख्येला भाग घालू आपण. 12 एके 12, कारण 18 ही संख्या कारण 12च्या पाड्यामध्ये 18 नाहीये, त्यामुळे 12 एके 12. इथं मग 18तनं 12 गेले तर 6 उरतात, संख्या होते 67, संख्या होते 67. त्यानंतर बघा 12 पंचे 60 झाले, 12 पंचे 60, 67 मधून 60 गेले 7 राहिले. मग इथं परत 72 झाले, त्यानंतर 12 सख्ख 72, संख्या झाली 156. इकडे मांडू आपण, छेद हे 5 करू. आता या संख्येला आपण पुन्हा 5ने भाग देऊ. 5 एके 5, 5 त्रिक 15, पुन्हा इथं 6 आहे. 5 एके 5, 6तनं 5 गेले 1 उरला, त्यामुळे इथं 1 उरलेला आहे. या संख्येला आपण पूर्ण भाग देऊ. इथं पॉइंट द्यायचा आपल्याला आणि इथं मग 1 उरला. मग जेव्हा पॉइंट देतो आपण तेव्हा त्या 1 वर इथं आपल्याला 0 घ्यावा लागतो आणि मग 5 दोन्ही 10, म्हणजे याचं उत्तर 31.2 असं आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण काटछाट पद्धतीने कसा भागाकार करायचा तो आपण व्हिडिओ पाहिलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.